नमस्कार सर्व मित्रांना, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आणि मित्रांनो, आजचे अद्रक बाजारभाव हे आपल्याला या ठिकाणी आता जाणून घ्यायचे आहे। आज दिनांक आहे 1 मार्च 2026। आज वार आहे रविवार। आणि 1 मार्चचे भाव हे काय असणार आहे तर आपण या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आणि आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि जे अद्रकीचे बाजारभाव तुमच्या भागामध्ये जे सौदे होत आहे तर ते कृपया कमेंटद्वारे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे करत राहा। तर आजचे बाजारभाव हे 42 रुपयापासून सुरू होते मित्रांनो। आज देखील स्थिर अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळून येत आहे। अद्रकीच्या बाजारपेठांमध्ये स्थिरता ही आपल्याला दिसून येत आहे। आणि स्थिरता असली म्हणजे मागणी सोबतच पुरवठा देखील स्थिर असतो। 42 रुपयापासून सुरू होत आहे। 42, 43, 44, 45, 46 रुपये या दराने आजची ही खरेदी असणार आहे। 46, 47 रुपयांपर्यंतची आजची ही सुपर अद्रकसाठी म्हणजे एक्सपर्ट दर्जाच्या अद्रकसाठी आजची खरेदी ही असणार आहे। तर सर्वसाधारण भाव हे 42 रुपयापासून आहे आणि 45, 46 रुपये हे एकदम सुपर क्वालिटीच्या अद्रकसाठी ही आजचे बाजार या ठिकाणी दिसून येत आहे। ज्यावेळेस आपल्याला अद्रकीचं विक्री करायची असते तर मित्रांनो, जे तुमच्या भागातील चांगले स्थानिक व्यापारी आहे किंवा जे चांगले व्यापारी आहे ज्यांचा व्यवहार हा चांगला आहे, पैशांचा व्यवहार हा चांगला असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच आपली अद्रक द्या, जेणेकरून आपली फसवणूक कुठेही होणार नाही। बाहेरून जरी व्यापारी येत असले तरी त्यांच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असणे ही आवश्यक ठरते, जेणेकरून आपण त्यांच्यासोबत हा व्यवहार करतो। अद्रकीचा व्यवहार हा वर्षातून आपल्याला एकदाच भेटते आणि जर आपण अद्रकीच्या व्यवहारामध्ये फसलो तर आपलं आर्थिक नुकसान हे त्याद्वारे होऊ शकतं। आणि त्यामुळे माझं एकच सांगणं आहे की आपण आपल्या ओळखीच्या व्यापाऱ्यांना संपर्कात घ्या, जेणेकरून आपण कुठेही फसणार नाही। अशा व्यापाऱ्यांसोबत व्यापार करा। अद्रकीचे जे बियाणं आहे तर बियाण्याचे मागणी देखील या आठवड्यापासून बऱ्याच प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसून येत आहे। आता बरेच लोक शेतकरी ही अद्रकीचं बियाणं या ठिकाणी खरेदी करताना किंवा बुकिंग करताना आपल्याला आढळून येत आहे। तर त्यांचे दर अजून क्लिअर झाले नाही, ते देखील आपण पुढे सांगणारच आहोत। पण आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांचा देखील त्यामुळे फायदा होईल। तसेच कमेंटद्वारे आपले भाव हे कंप्लीट करा। धन्यवाद। जय जवान, जय महाराष्ट्र।